भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने सातपूर स्वारबाबा नगर येथील सिद्धार्थ चौक येथील प्रांगणात मोठ्या उत्साहामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माजी नगरसेविका तथा गटनेत्या दीक्षाताई लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंतीचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने सारेगामा फेम चेतन लोखंडे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रमांचे आयोजन केले होते। मराठी, हिंदी, आयराणी अशा विविध भाषेतील भीमगीतांनी परिसर मंत्रमुग्ध झाला होता। यावेळी प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाडचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा रंजन ठाकरे, माजी स्थायी समिती सभापती सलीम मामा शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मातंग आघाडीचे जिल्हा प्रमुख परशुरामजी साठे, समाधान जगताप, आबाजी शिंदे, विक्की लोंढे, सातपूर भीम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विश्वास पगारे, रोहित जगताप, शेखर तालखे, सौरभ गायकवाड, अजय नवगिरे, कमलेश पगारे, विक्रांत साळवे, गौरव प्रधान, विशाल भिरे, विशाल कांबळे, अल्ताफ कोकणी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी अथक परिश्रम घेतलाय। कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी भीमजयंतीच्या शुभेच्छा दिल्या। तसेच आलेल्या सर्वांचे नगरसेविका दीक्षाताई लोंढे यांनी मनापासून आभार मानले। आदरणीय माझे सासरे सांगून गेले, रडायचं नाही, लढायचं। आणि म्हणून आज एवढा दिवस आम्ही संयम हा धरून ठेवलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा जनतेचे जे ऋण आमच्या परिवारावर आहे ते ऋण फेडण्याची संधी आम्हाला ही जनता वेळोवेळी देत असते आणि हे ऋण फेडण्याची संधी आम्ही वेळोवेळी त्यांचं ऋण हे समाज कार्यातून, समाज सेवेतून आजची ही जयंती उत्सवाची जी गर्दी आपण बघत आहोत, मला वाटलं नव्हतं की आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब किंवा त्यांचे दोन्ही मुलं इथं नाही तर एवढा प्रचंड जनसमुदाय हा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलात। पण तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं की लोंढे परिवारावरचं तुमचं जे प्रेम आहे हे कदापि कमी होणार नाही आणि तुमचं आमच्या परिवारावरचं प्रेम आणि जो संघर्ष आहे तो फक्त आमच्या परिवाराचा नसून हा आपल्या पूर्ण परिवाराचा आहे, आपल्या संपूर्ण स्वारबाबा नगरचा आहे। बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। तर अनुभवाने आणि परिस्थितीने आम्ही गेल्या काही दिवसापासून बरंच काही शिकलो, वेळोवेळी आम्ही संघटितही झालो आणि संघर्षही करत आहोत आणि मला असं वाटतं हा संघर्ष अजून काही दिवस फक्त, कारण की जे आपल्या बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं आहे या संविधानावर माझा पुरेपूर विश्वास आहे, आपल्या सगळ्या जनतेचा पूर्णपणे विश्वास आहे आणि म्हणून आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी इथं सगळे जमलेलो आहोत। खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी आपल्याला समानतेचा अधिकार दिला, स्वातंत्र्याचा अधिकार दिला, शोषणाविरुद्ध लढण्याचा अधिकार दिला, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आणि हे जर हक्क आपले कोणी हिरावून घेत असेल किंवा या हक्कांवर जर आपल्या गदा येत असेल तर त्या हक्कांवरती सुद्धा घटनात्मक आपल्याला हक्क दिलेला आहे आणि आपल्या न्याय हक्कासाठी आपण पुरेपूर लढू शकतो, सर्वोच्च न्यायालयापर्यंत आपण दाद मागू शकतो। खरोखर मी बाबासाहेब आंबेडकर यांना खूप सॅल्यूट करते, सलाम करते की त्यांनी ही घटना लिहून ठेवली, म्हणजे कुणावरही आजच्या युगामध्ये अन्याय हा होणार नाही। मला आदरणीय सासऱ्यांनी शिकवलेलं आहे की सब्र का फल मीठा होता है, म्हणून आम्ही सगळेजण इथं संयमाने सगळ्या गोष्टी घेत आहोत आणि तुम्ही सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार मानते। आज चेतन भाऊ लोखंडे यांच्या गीतामधून आज मला आमच्या परिवारातले सगळे सदस्य दिसत होते, विकी भाऊ यांच्या संयमातून मला माझे मिस्टर दिसत होते। आज प्रत्येक बॅनरवरती आज माझ्या पूर्ण परिवारातले सदस्य नसताना सुद्धा दिसलेले आहे आणि तुमच्या गर्दीमध्ये सुद्धा माझा पूर्ण परिवार सोबत असल्याची भावना मला निर्माण झाल्याचं दिसत आहे। त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार मानते। जी
या ठिकाणी स्टेजचं ज्यांनी पूर्ण कारभार बघितला, जो बॅनरचा कारभार बघितला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते. आणि आपल्या या जयंती उत्सवाचा अध्यक्ष विश्वास रवींद्र पगारे यांनी अतिशय उत्कृष्टरित्या खरं तर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की संघटित व्हा, शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष हा आपल्या पादवीला पुजलेला आहे. आपल्याला संघर्ष करायची सवय आहे, संघर्ष आपल्या रक्तात आहे आणि तो संघर्ष आपण आजपर्यंत केलेला आहे, करतोय आणि त्या संघर्षातून यश आपल्याला नक्की येईल. मी सगळ्यांना 135व्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात.